तर आज आपण बनवणार आहोत दही मिरची, झणझणीत अशी दही मिरची खानदेशी पद्धतीने। ही तोंड लावायला खूप छान लागते, खिचडी बरोबर कोरड्या भाजीसोबत छान लागते खायला। आता मिरचीला आपण 2 भागामध्ये उभे कट करून घ्यायचे आहे। मिरची अशी पूर्ण चिरून घ्यायची। मिरची आपली पूर्ण चिरून झालेली आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक मिरची पण घ्यायची आहे तिखटसाठी। तुम्हाला जर तिखट नसत चालत, फिक्कीच पाहिजे असेल तर तुम्ही नका टाकू। आम्हाला तिखट लागते त्यासाठी मी बारीक मिरची पण घेतली आहे त्यामध्ये, आणि 2-3 लसणाच्या खाप बारीक चिरून घ्यायचे आहे। मिरची बारीक करून झालेली आहे। आता आपण कढई गॅसवरती एक कप मोठा दही घेतला आहे। आता आपण भांडं ठेवलं आहे गॅसवरती तापायला। मातीचं भांडं घेतलं आहे मी। आता आपलं तेल तापलं, त्यामध्ये मोहरी घालायची, जिरं घालायचं थोडं। ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं लसूण टाकायचा, आपला बारीक चिरलेला लसूण टाकायचा। लसूण थोडा झाल्यानंतर त्यामध्ये बारीक मिरची चिरलेली आहे ती टाकायची। मिरची झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जाड मिरची टाकायची। पूर्ण मिक्स करून घ्यायचं। 10 मिनटं हलवत राहायचं। मिरची आपल्याला थोडी 10 मिनटं मिरची तेलामध्ये हलवत राहायची। मिरची हलवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे।
चवीनुसार मीठ घालायचं. मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये 1 कप पाणी टाकायचं. दही कमी पडेल त्यासाठी, म्हणजे आपल्याला थोडी मिरची शिजण्यासाठी पाणी लागतंच. त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आपल्याला. थोडं अधूनमधून हलवत राहायचं. आता आपली मिरची तयार झालेली आहे. तुम्ही याला भाकरीसोबत पण छान लागते. भाकरीसोबत खाऊ शकता, तोंडी लावायला खाऊ शकता, छान लागते. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज. थँक्यू.